नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. आळंदी परिसरातील चऱ्होली खुर्द येथील साई गार्डन कार्यालयापासून काही अंतरावर असणाऱ्या पाईप गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी 6 मे 2026 रोजी घडली. या आगीत मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. आळंदी नगर परिषदेचे वाहन नादुरुस्त असल्यानं पिंपरी चिंचवड हद्दीतील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. पिंपरी चिंचवड हद्दीतील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरू होते. खेड तालुक्यातील वाळद हद्दीमध्ये बुधवारी 6 मे 2026 रोजी मध्यरात्री 1च्या सुमारास काही जणांनी रस्त्यात लाकडी ओंडके व लाकडे टाकून रस्ता अडवला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे लाईव्हच्या दर्शकांनी सदरचे व्हिडिओ पाठवले आहेत. वाळदच्या हद्दीमध्ये आहे ना, आपण वाड्याच्या दिशेने आल्यावर इथं मध्ये लाकडं टाकलेली आहेत. या मित्रांचं म्हणणं आहे की याच्या आधी पण यांनी लाकडं टाकली होती. आम्ही वळून गेलतो. ही आपली गाडी इथं, याच्या पाठीमागे इको आहे. हा मेसेज मी फॉरवर्ड करतोय बऱ्याच ठिकाणी ग्रुपला. तर इकडच्या जबाबदार लोकांनी आणि सरपंचांनी वाळदाच्या इथं जरा लक्ष घाला, काय नक्की विषय. मनोहर दादांना पण माझी विनंती आहे. हा जो प्रकार चालला इथं लुटमारीचा माझ्या हिशोबाने, कारण आता मी इथून गाडीतून उतरलो तर इथं वरच्या बांधाला एक जण होता, कोणतरी तो पळाला. एक जण असतील किंवा 10 जण असतील, आम्हाला माहिती नाही, पण इथून पळालेले आहेत ते. इथून आपण चिंचेच्या वाडीपासून आल्यावर या टर्नला हा प्रकार झालेला आहे. शिक्रापूरहून चाकणकडे निघालेल्या आयशर टेम्पोला समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये एकाच्या डोळ्याला तसेच नाक, उजव्या पायाचा गुडघा आणि घोट्याला फ्रॅक्चर करून जखमी केले. MH12 UM 9116 या वाहनावरील चालकावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जोरदार अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून अपघातानंतर चालक फरार झाला आहे. गोविंद मसाची गायकवाड वय 33 राहणार धाराशिव यांनी याबाबत चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदरचा अपघात मंगळवारी 5 मे 2026 रोजी सायंकाळी 4च्या सुमारास दत्तवाडी भोसे तालुका खेड येथे घडला. मेदनकरवाडी परिसरात बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगून फिरणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 50,000 रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले आहे. नकुल शंकर लोखंडे वय 19 राहणार मेदनकरवाडी तालुका खेड याला अटक केली आहे. त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आले. चाकण उत्तर पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबट्यांनी आपली वनहद्द ओलांडली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूरच्या ग्रामीण भागात दिसणारा बिबट्या आता शहरांमध्ये सर्रास दिसून येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात देखील बिबटे दिसून येत आहेत. आयुध निर्माण करणारी फॅक्टरी देहू रोडमध्ये हिलटॉपवर आणि बेस्टन नंबर 14 जवळ बिबट्या आढळून आला आहे. त्यामुळे बिबट्यांनी शहरी परिसरात देखील आपला वावर असल्याचं दाखवून दिलं आहे. खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर 31 मेपासून भाविकांसाठी पुन्हा खुले होणार आहे. येथील विकासकामे अंतिम टप्प्यात आहेत. यापुढे अधिक सुलभ आणि नियोजित दर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माध्यमांना सांगितले. राज्य शासनाने 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली. त्यानुसार काम करण्यासाठी मंदिर 9 जानेवारीपासून बंद ठेवण्यात आले होते. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार मंदिर परिसरात गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ही कामे हाती घेण्यात आली होती. तब्बल 5 महिन्यांनी मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. चाकण आणि आजूबाजूच्या विनाप्रक्रिया सांडपाण्यामुळे भामा नदी प्रचंड दूषित होत आहे. नदीचे पाणी अक्षरशः काळे झाले असून मासे देखील दगावत आहेत. नदीची नैसर्गिक रचना पूर्णपणे बदलत असून आजूबाजूच्या गावांना हे विषारी पाणी शेती आणि पिण्यासाठी नाईलाजाने वापरावे लागत आहे. यामुळे भविष्यात सार्वजनिक आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार असल्याचा काळूस ग्रामस्थ सांगत आहेत. विकास क्रांती सेना तसेच पुणे नाशिक रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळी यांची भेट घेऊन पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा पूर्वी प्रस्तावित करण्यात आलेल्या मार्गानेच म्हणजे खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, अकोले, संगमनेर या मार्गानेच व्हावा अशी ठाम मागणी यावेळी चर्चेदरम्यान मांडली.
या मार्गामुळे ग्रामीण भागाचा विकास, उद्योग व्यवसायांना चालना तसेच नागरिकांच्या वाहतूक सुविधेत मोठी सुधारणा होणार असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले। यावर आमदार बाबाजी काळे यांनी सकारात्मक भूमिका घेत या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये स्वतः लक्ष घालून राज्य सरकार व संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। यावेळी जिल्हा परिषद सदस्या दीप्ती भोगाडे, संतोष फापाळे, सतीश फापाळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत संतोषनगर वाकी तालुका खेड येथे बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या 18 वर्षीय तरुणीवर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाकण MIDC मधील खालुंब्रे गावाच्या हद्दीतील टॉप ब्रँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खालुंब्रे ग्रामपंचायतीचा 1,45,00,000 रुपये कर थकवला आहे। त्याच पार्श्वभूमीवर या भागाचे जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्यासह खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कंपनीच्या गेटवर पत्रकार परिषद घेऊन कंपनीला शेवटची नोटीस बजावली आहे। मी गणेश बोत्रे, जिल्हा परिषद सदस्य। खरं तर MIDC मध्ये ज्या कंपन्यांची नोंद आहे आणि ज्या कंपन्या नोंद असून सुद्धा टॅक्स भरत नाही आणि ज्यांची MIDC मध्ये नोंदच नाही अशा कंपन्यांवरती कारवाई करण्याचं काम आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून मागच्या 8-10 दिवसापासून चालू केलं। त्यामध्ये सगळ्यात पहिली सापडलेली टॉप ब्रँड इंडिया कंपनी त्यांनी मागच्या 4 वर्षापासून तर 3 मजल्याचं BCC देऊन आता 8 मजले इथं बांधलेले आहेत। कुठल्याही पद्धतीचा टॅक्स ग्रामपंचायतला त्या ठिकाणी ते भरत नाही, म्हणून आज आम्ही कंपनीच्या गेटवरती या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली। नमस्कार। खरं तर टॉप ब्रँड कंपनी ह्या ठिकाणी आम्ही आलो आणि त्यांच्याकडं टॅक्सची मागणी केली। त्यांना 2 वेळा आमच्याकडनं पत्रव्यवहार झाला आणि त्यांची जे MIDCने जी BCC दिली त्यानुसार त्यांचं बांधकाम आहे किंवा नाही असं चौकशी करण्यासाठी आम्ही आमची ग्रामपंचायतची टीम या ठिकाणी पाठवली होती, परंतु त्यांनी आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विचारलं नाही, आतमध्ये येऊ दिलं नाही किंवा कुठल्या अधिकाऱ्याशी या ठिकाणी संपर्क करू दिला नाही। त्यामुळं आम्हाला त्यांची नेमकं किती बांधकाम आहे आणि किती बांधकाम त्यांनी अतिक्रमण केल्याचा कुठल्या प्रकारचा या ठिकाणी अंदाज घेता आला नाही। प्रत्यक्षात आम्ही आज या ठिकाणी पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात येतं आहे का बाबा ह्या कंपनीने आमचा टॅक्स तर बुडवला, परंतु त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी अतिक्रमण केल्याचे आमच्या दिसून येत आहे। त्यानुसार आम्ही त्यांना 2 नोटिसा दिलेल्या आहेत। अजूनही आम्ही ग्रामपंचायतीमार्फत त्यांना नोटिसा त्या ठिकाणी देऊन MIDC या कार्यालयाशी पत्रव्यवहार करून संबंधित टॉप ब्रँड ह्या कंपनीवर आम्ही कायदेशीर कार्यवाही करणार आहोत। ग्रामपंचायत खालुंब्रे, मी श्रीधर नाईकडे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत खालुंब्रे। ग्रामपंचायत खालुंब्रे कार्यक्षेत्रामध्ये ही टॉप ब्रँड कंपनी असून सदरच्या कंपनीने सन 2020-21 पासून गेल्या 5 ते 6 वर्षाचा कर थकवला असून उद्योग संचालनाच्या पत्रामार्फत त्यांनी कर माफ झाला असे त्यांचा समज आहे। तरी आज आम्ही त्यांच्या MIDCकडे प्राप्त BCC नुसार त्यांचा आज रोजीचा सन 2026-27 अखेर 1,44,00,000 साधारण 1.5 कोटीपर्यंत त्यांचा कर थकीत आहे। जिल्हा परिषदच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काही इंडस्ट्री आहे त्या सर्व इंडस्ट्रीला माझी विनंती आहे, ज्यांचा टॅक्स थकलेला असेल त्यांनी तो टॅक्स भरावा आणि ज्यांनी नोंदी केलेल्या असतील त्यांनी लवकरात लवकर नोंदी करून घ्याव्या। त्याचबरोबर माझी MIDCला विनंती आहे, जो 50% टॅक्स MIDC आमच्याकडनं ग्रामपंचायतकडनं घेते त्याच्यातनं जर गावाला जर मूलभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करता आल्या नाही तर तो टॅक्स तुम्ही MIDCला जमा करून त्याच्यावरती करता काय हेही ग्रामपंचायतला समजणं गरजेचं आहे। त्यामुळं जर ह्या सर्व गोष्टींच्या जर सुखसुविधा आम्हाला ग्रामपंचायतला द्यायच्या असतील, जे काही बाहेरचे परप्रांतीय आमच्याकडे येऊन स्थायिक झाले त्यांना जर सुखसुविधा द्यायच्या असतील तर कंपन्यांनी टॅक्स भरणं गरजेचं आहे। आठवड्यामध्ये आम्ही 2 लेटर काढले, आज 3रं लेटर त्यांना पोहोचेल। आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये कंपनी सील करण्याच्या प्रोसेसला लागणार आहोत। आपल्या खोल्यांमध्ये अनधिकृतपणे भाडेकरू ठेवणाऱ्या घरमालकांच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशन यांनी धडक कारवाया करत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे। मागील काही दिवसात अशा प्रकारचे 38 गुन्हे दाखल करण्यात आले। स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती कशी द्यायची, कोणत्या नमुन्यामध्ये सदरची माहिती दाखल करायची याबाबत नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे। त्याचप्रमाणे अनेकदा आपल्या भाडेकरूंची माहिती घेऊन जाणाऱ्या नागरिकांना पोलीस ठाण्यात गेल्यावर वेगवेगळे अनुभव येतात। त्यामुळे नागरिक याबाबतची माहिती देण्यास पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याचे टाळतात। त्यामुळे भाडेकरूंची माहिती ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची सोय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी करण्याची मागणी जोर धरत आहे। अशातच खेड तालुक्यातील एका तरुणाने एक मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप केले असून त्यात भाडेकरूंची संपूर्ण माहिती भरणे शक्य होणार आहे। पोलीस प्रशासनाने अशाच प्रकारच्या ॲपच्या माध्यमातून माहिती संकलित करण्याची गरज आहे। तुमचं नाव काय? माझं नाव तुषार माने डावरे, मी चाकणमध्ये राहतो, मैदान करवडीत।
आता सध्या चाकणमध्ये भाडेकरू जे राहतात खोल्यांमध्ये त्यांची माहिती संकलनाचं काही अशी व्यवस्थित अशी काही प्रक्रिया नाही आहे पोलीस स्टेशनकडे. तर तुम्ही त्यासाठी काहीतरी ॲप डेव्हलप करताय असं काहीतरी आहे, काय प्रकारे नेमका? आता याच्यात असं आहे की मी जे ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे त्याचे सर्वसामान्य लोकांसाठी किंवा जे मालक आहेत घर मालक त्यांच्यासाठी हे ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. आता ह्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जे ते घर मालकांकडे जे भाडेकरू राहतात ते किंवा त्यांची माहिती व्यवस्थित प्रकारे गोळा करून ती माहिती पोलीस स्टेशनपर्यंत किंवा आयुक्तालयापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण ह्या माध्यमातून करणार आहे. बरं, हे ॲप नेमकं कसं काम करते, काय काय त्याच्यामध्ये तुम्ही सुविधा निर्माण केलेल्या आहेत? आता याच्यातून जे बांगलादेशी किंवा इतर राज्यातून जे परराज्यातील जे नागरिक येतात तर त्यांची पूर्ण माहिती आपण त्यात कलेक्ट करणार आहे आणि ती माहिती आपण म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये बांगलादेशी एखादा जर आला तर तो तिथं लगेच रिफ्लेक्ट होईल आणि पोलिसांना ती माहिती हो, देईल. हो. असं कारण तुमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये काय काय नेमकी माहिती त्याच्यात तुम्ही म्हणजे भरण्याचे ऑप्शन्स ठेवलेले? आता आपण याच्यात आहे ना आधार कार्डवरनं जी त्यांची माहिती किंवा गव्हर्नमेंट वोटर आय डी किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट असेल तर याच्यावरनंच पूर्ण माहिती आपण त्याच्यात रिफ्लेक्ट करणार आहे. बरं, ते पूर्ण डेव्हलप झालंय का आता त्या स्टेजमध्ये आहे ते डेव्हलप? आता हे फायनल स्टेजमध्ये फायनल स्टेजमध्ये. मग आता हे नंतर प्ले स्टोअर आणि iOS वरती हे समजा हो लोकांना प्ले मिळेल. स्टोअर आणि iOS ला. बरं, आता हे तुम्ही ऍप डेव्हलप केले तर ह्याच्यामध्ये लोकांची म्हणजे त्याचं सगळं नाव त्याचे डॉक्युमेंट्स पण अपलोड करता येतील, बरोबर. भाडेकरारनामा वगैरे जे काय असेल. बरोबर. आता त्याच्यामध्ये राहतो प्रश्न असा की ही माहिती पोलिसांना कशी कळणार? तुम्ही त्या ऍपमध्ये भरल्यानंतर पोलिसांना एक्सेस कसा देणार तुम्ही? आता याच्यातून आपण जी माहिती जी भाडेकरूंची किंवा घरमालकाची पूर्ण माहिती जी भरणार आहे त्याची पूर्णपणे माहिती आपण API असतो त्याचा तो API आपण CP ऑफिसला देणार आहे आयुक्तांना. आता त्यांनी तो एक्सेप्ट करणं हा त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे. पण त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे कारण ही जर सुटसुटीत पद्धत असेल बरोबर. त्यांचे जर डॉक्युमेंट तो कुठं राहतो त्याचा मूळ पत्ता कुठे हे जर का सगळं त्याच्यात येत असेल तर हे CP ऑफिसने आता आपल्याकडं CP ऑफिस कार्यरत तर त्यांनी ते एक्सेप्ट केलं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे. मग त्यासाठी काय करणार आहे तुम्ही? आता मी याच्यातून आता ना आयुक्तांना पत्र देणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना पण एक त्यांचं पत्र आपण देणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण ही योजना पूर्ण पुणे जिल्ह्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी राबवणार आहे. कारण याच्यातून एक अशी माहिती किंवा एक त्यांना संकलित होणार आहे कोणत्या राज्यातून किती लोक कोणत्या शहरात येतात याची पुरेपूर माहिती ही गव्हर्नमेंटला मिळणार आहे. हो बरं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 6 मे 2026 रोजी कांद्याच्या आवकेत घट होऊन दर निच्चांकी पातळीवर आहे. घाऊक बाजारात कांद्याला सरासरी 8 ते 10 रुपये एवढाच प्रति किलोला भाव मिळाल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. कांद्याला अल्प बाजारभाव असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले. तालुक्यात शेतकरी पालेभाज्या उत्पादनाबरोबरच कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. लागवडीपूर्वी शेताची नांगरट व इतर मशागत करावी लागते. लागवडीनंतर खरपणी, खत, पाणी व कांदा काढणी आदी मशागतीची विविध कामे शेतकऱ्यांना करावी लागतात. उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत चालला असताना निर्यात बंद असल्याने कांद्याचे भाव कांद्याचा हंगाम संपत आला तरी सुधारलेले नाहीत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मूल्यांकन तपासणीसाठी पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली 5 जणांचे पाहणी पथके रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यात गेली आहेत. आता पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मूल्यांकन तपासणीसाठी कोकण विभागातील विविध तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांचे पथके दाखल झाल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे. खेड तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पथकाचं दाखल झालेत. गुरुवार दिनांक 7 मे 2026 पासून पाहणी पथके खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देणार असल्याची माहिती प्रभारी गटविकास अधिकारी सुनील भोईर यांनी दिली. पंचायत राज अभियानांतर्गत सहभागी झालेल्या ग्रामपंचायतीची पडताळणी करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेले पाहणी पथक प्रत्यक्ष ग्रामपंचायतीमध्ये जाऊन पाहणी करणार आहेत. ऑनलाईन भरलेली माहिती आणि ऑफलाईन तयार केलेल्या प्रस्तावानुसार पडताळणी केल्यानंतर गाव परिसरातील विकास कामांना भेट देऊन मूल्यांकनानुसार गुण देणार आहेत. त्यानंतर तालुकास्तरीय 1 ते 3 क्रमांक देऊन ग्रामपंचायतीची निवड जाहीर करणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ज्युनियर कॉलेज वाडा तालुका खेड येथे विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. सन 2011-12 बॅचच्या 11वी व 12वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 14 वर्षानंतर उत्साहात पार पडला. तत्कालीन अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
खेड तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून रासे येथे शासकीय गायरान जमिनीवर तब्बल 2 एकर जागा मिळवून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हॅबिटॅट सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून तब्बल 52 ठाकर कुटुंबासाठी महत्वाकांक्षी प्रकल्पातून घरे उभारण्यात आली आहेत। या प्रकल्पाची पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार हे गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 10 वाजता भेट देऊन पाहणी करणार आहेत। दुर्गम भागात सुविधा पोहोचू शकत नाहीत, खरंच का? खेड तालुक्यातील रासे या गावातील हे दृश्य पाहिल्यावर हा प्रश्न आपोआप बदलतो, कारण इथे उभा आहे एक असा भव्य आणि आदर्श गृह प्रकल्प जो आपल्याला शाश्वत भविष्याकडे घेऊन जात आहे। 52 सुसज्ज घरकुलांचा हा गृह संकुल प्रकल्प, प्रत्येक घर 1 BHK, सुविधांच्या बाबतीत कुठेच कमी नाही। वीज, पाणी, ड्रेनेज सर्व काही नियोजनबद्ध आणि आधुनिक। विशेष म्हणजे संपूर्ण सोलार सिस्टीम। इथे वीज बिल ही संकल्पनाच नाही, सूर्यप्रकाशातून निर्माण होणारी ऊर्जा जी प्रत्येक घर उजळून टाकते। पाण्याच्या व्यवस्थापनातही हा प्रकल्प एक पाऊल पुढे आहे। ग्रे वॉटर ट्रीटमेंटद्वारे सांडपाणी प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जातो। रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे पावसाचं पाणी साठवलं जात आहे आणि भविष्यासाठी जपलं जात आहे। हे आपण जे रेड कलरची पाईपलाईन टाकलेली आहे हे ग्रे वॉटर सिस्टीम आहे। याच्यामध्ये आपण जे घराचं स्वयंपाकाचं जे भांडे धुतलेलं पाणी वगैरे आहे ते पाणी आणि आंघोळीचं जे पाणी आहे ते ह्या चेंबरला येतं। या पाईपलाईनद्वारे इकडं आपण एक टाकी केलेली आहे, त्या टाकीमध्ये ते स्टोरेज होतं। त्याच्यानंतर तिथं एक फिल्टर प्लांट लावलेला आहे, त्या फिल्टर प्लांटमध्ये ते फिल्टर होऊन ते पाणी परत रिटर्न टॉयलेटसाठी फ्लशला जाणार, ते पाणी पुन्हा वापरात येणार आहे। रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे जे घरावरती पावसाचं पाणी साचतं ते पाणी साचून त्याच्यामध्ये खाली येणार। त्याच्यानंतर ते आपण सेपरेट त्याला पाईपलाईन केलेली, त्याला चेंबर वगैरे आहेत, ते इथं फिल्टर लावलेलं आहे। त्यासाठी बोरवेल घेतलेला आहे, 200 फूट बोरवेल आहे। त्या बोरवेल मध्ये ते रिचार्ज होणार, ते 1-2 सीझन नंतर त्या बोरला पाणी लागेल, नंतर पाणी त्याच्यामध्ये टिकून राहील, ते पाणी आपल्याला नंतर वापरता येईल। प्रत्येक घरात कंपोस्ट बिन म्हणजे कचऱ्याचं रूपांतर पर्यावरणपूरक खतामध्ये, कचरा संकलन, खत निर्मिती आणि पर्यावरणपूरक बांधकाम ही सगळी शाश्वततेची साखळी इथं प्रत्यक्षात उतरली आहे। जिथं लोक म्हणतात दुर्गम भागात सुविधा येत नाहीत, तिथं खेड तालुक्यातील रासे या गावातील हा प्रकल्प एक ठोस उत्तर देतो। योग्य दृष्टी, नियोजन आणि प्रयत्न असतील तर काहीच अशक्य नाही। एक नंबर झालं का? या प्रेरणादायी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत। जिल्हा परिषद पुणे प्रकल्प संचालक माननीय सौ शालिनी कडू मॅडम, माननीय गट विकास अधिकारी श्री विशालजी शिंदे सर, विस्तार अधिकारी श्री किशनजी मोरे, पंचायत समिती खेड, पाणी पुरवठा शाखेच्या अभियंत्या माननीय सुप्रिया शृंगारे मॅडम यांनी या प्रकल्पाची सविस्तर पाहणी केली। या प्रकल्पाला हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे रिजनल हेड बुरहानुद्दीन बोहरा आणि प्रोग्राम मॅनेजर सतीश जाधव सर यांची उपस्थितीही या प्रकल्पाच्या महत्वाला अधोरेखित करते। यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आणि हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी संस्थेचे इतर स्टाफ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। कंपनी CSRच्या सहकार्याने आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून साकारलेला हा प्रकल्प आज एक आदर्श प्रकल्प ठरत आहे। खेड तालुक्यातील रासे या गावातील ही घरं नाहीत तर स्वप्न पूर्ण होण्याचं एक जिवंत उदाहरण ठरत आहे। सध्या सोशल मीडियावर जनगणना माहिती फॉर्म, जातनिहाय जनगणना आणि सरकारी सर्वे अशा नावाखाली अनेक बनावट लिंक्स आणि मेसेजेस व्हायरल होत आहेत। या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अशा कोणत्याही अनधिकृत वेबसाईटवर आपली वैयक्तिक माहिती न देण्याचे निर्देश दिलेत। बोगस लिंक्सवर आधार कार्ड, बँक तपशील किंवा OTP मागून लोकांच्या खात्यातून पैसे लंपास केले जातात। काही वेळा सरकारी लाभ किंवा अनुदान मिळेल असे आमिषही दाखवले जाते। नागरिकांनी आधार क्रमांक, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड, मोबाईल क्रमांक आणि आलेला OTP, बँक खाते क्रमांक, UPI पिन किंवा ATM कार्डची माहिती, जात प्रमाणपत्र किंवा रेशन कार्डचे तपशील अशी माहिती कोणत्याही अनोळखी किंवा अनधिकृत लिंकवर शेअर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे। चाकण औद्योगिक परिसरातून अनेक कामगार आपापल्या मूळ गावी परतले आहेत। गॅस टंचाई तसेच शाळांना सुट्टी, सण, लग्न समारंभ आदी कारणांनी गावाकडे परतलेल्या कामगारांमुळे येथील अनेक भाड्याच्या खोल्या मोकळ्या झाल्यात। कामगार परतल्याने एकूणच या भागातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे। चाकणमधील मार्केट कामगार खरेदीस येत नसल्याने अनेकदा शेतमाल मोठ्या प्रमाणावर तसाच पडून राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। चाकण मार्केटला गर्दी कमी व्हायचे मुख्य कारण म्हणजे आज परिस्थिती अशी गॅस लोकांना नाही। त्याचप्रमाणे जे परप्रांतीय कामगार आहेत ते गावाला गेलेले आहेत, त्याचप्रमाणे शाळांना पण सुट्टी लागलेली आहे। त्याचा उर्वरित परिणाम या चाकण मार्केटच्या बाजारावरती झालेला आहे। त्यामुळे बाजारामध्ये काही दिवसापासून गिऱ्हाईक दिसत नाही आहे आणि त्यामुळे मालाची आवकसुद्धा कमी असूनसुद्धा मालाला उठाव जास्त नाही आहे, अशी परिस्थिती सर्वसाधारण स्थितीमध्ये आहे।
कारण की कामगारांना या ठिकाणी गॅस उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी या ठिकाणी खोल्या बी सोडलेल्या आहेत आणि खोल्या रूम सोडल्यामुळे रूम मालकांचे बी नुकसान झालेले आहे आणि त्यामुळे कामगारच इथं राहिला नाही. त्याच्यामुळं ते कामगार इथं बाजारात येऊ शकत नाही, ते त्यांच्या गावी गेलेले आहेत. त्याचा परिणाम मुख्य करून झालेला आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 6 मे रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असतील यांची आवक ही अतिशय घटलेली आहे. त्याचा परिणाम म्हणजे अतिशय उष्णता असल्यामुळे त्याचा परिणाम ह्या फळभाज्या व पालेभाज्यावरती झालेला आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 7 ते 8 रुपये किलो आहे. फ्लावरसुद्धा 8 ते 10 रुपये किलो आहे. वांगे 10 ते 15 रुपये किलो आहे. टमाटे 10 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे कारले असेल, कारले 30 ते 35 रुपये किलो आहे. गवार असेल, गवार 30 ते 40 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळासुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 30 ते 40 रुपये किलो आहे. मिरची 30 ते 40 रुपये किलो आहे. दोडका 30 ते 35 रुपये किलो आहे. शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 50 ते 70 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वालवर असेल, वालवर 40 ते 50 रुपये किलो आहे. चवळी 20 ते 25 रुपये किलो आहे. तोडलीसुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. राजम्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. राजमा 70 ते 80 रुपये किलो झालेला आहे. पावटासुद्धा 70 रुपये किलो झालेला आहे. भेंडीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो झालेलं आहे. गाजरसुद्धा 15 ते 20 रुपये किलो झाले. घोसाळे असेल, घोसाळेसुद्धा 20 ते 25 रुपये किलो झालेले आहे. बीट 25 ते 30 रुपये किलो झालेले आहे. काकडी 20 ते 25 रुपये किलो आहे. पापडी असेल, पापडीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेले आहे. वाटाणा आज जरा थोडासा वाढलेला आहे. वाटाणा 80 ते 90 रुपये झालेला आहे. त्याप्रमाणे पालेभाज्या असतील, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 25 ते 30 रुपयाला गड्डी झालेले आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू 10 ते 15 रुपयाला गड्डी झालेले आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीरसुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी झालेली आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालकसुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी झालेले आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.